पवारांसह 9 मंत्र्यांची उपस्थिती, 11,000 कार्यकर्त्यांचा काँग्रेसला अखेरचा निरोप. दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. 12 जून रोजी खामगाव शहरात अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेलाही प्रत्युत्तर. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवल्यानंतर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यातून मोठे आव्हान दिले जात आहे. एका पाठोपाठ एक काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात सातत्याने धक्के बसत आहेत. 12 जून रोजी खामगाव शहरात अजित पवारांसह तब्बल 9 मंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 11,000 सक्रिय कार्यकर्त्यांना घेऊन दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी संपूर्ण खामगाव शहर तिरंगामय करण्यात आले आहे, ज्याची जय्यत तयारी खामगावात पाहायला मिळत आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पुन्हा एकदा आपण कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी, त्याचबरोबर सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सांगितलंय. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतरावर केलेल्या टीकेवर देखील दिलीप कुमार सानंदा यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझी सातत्याने काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस सोडून जाऊ नये म्हणून मनधरणी करण्यात येत आहे. मात्र मी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतला असून आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सानंदा म्हणाले. 12 जूनला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खामगाव शहरामध्ये मंत्रिमंडळाचे त्यांचे 9 मंत्र्यांसोबत खामगाव शहरामध्ये येत आहेत. अनेक खामगाव मतदारसंघातील 11,000 क्रियाशील सदस्य व जवळपास 25,000 आजी माजी पदाधिकारी, नागरिक, शेतकरी, अजितदादा व सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये 12 जूनला सायंकाळी 5 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानवर त्यांचा भव्य प्रवेश सोहळा आहे. त्या निमित्तानं खामगाव शहरात तयारी करण्यात आलेली आहे. पूर्ण खामगाव शहर तिरंगामय करण्यात आले. एकेकाळी तुमच्यासोबत असलेले जिल्हा परिषद सदस्य जे आज माजी झाले आहेत, तुम्ही जरी राष्ट्रवादीमध्ये जात असले तरी ते भाजपसोबत जात आहेत का? त्यांची काही मजुरी असेल. माझा जो कार्यकर्ता आहे तो शरीराने तिकडे असेल, परंतु मनानं निश्चितपणे तो माझ्यासोबत आहे. तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकच आहे, एकाच विचारसरणीचे आहे, पण त्या महायुतीसोबत बसण्यात शक्य नाही. विचारसरणी प्रत्येक विचारसरणी दादाची छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधी ही विचारसरणी. दादाचा भाजपाला पाठिंबा आहे. ती भाजपाची जी विचारसरणी आहे, जी तत्व आहे, ते दादांनी स्वीकारलेलं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती. भव्य दिव्य कार्यक्रम उद्या होतोय. राष्ट्रवादीकडून काही ऑफर आली आहे का? विधान परिषद असेल त्यामध्ये काही वारंवार सांगतो ना, ऑफरची गरजच नाही. दादा जौहरी आहे, जो चांगला कार्यकर्ता आहे, त्यांना समजतं खास कोणता आहे, हिरा कोणता आहे. रिझल्ट देणारा जर कोणीही सामान्य कार्यकर्ता असेल, दादा त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहतात. त्याच्या सोबत त्याच्या सुखदुःखामध्ये तन्मन धनानं त्याच्या सोबत राहतात. हा इतिहास आहे. येणाऱ्या आगामी निवडणुका संदर्भात काय रणनीती असेल? महायुतीमध्ये आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जाते. जागेच्या वाटपमध्ये जर काही झालं तर अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य करू. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जबाबदारी द्यायला बुलढाणा जिल्ह्यातच त्यांना बरेच कार्यकर्ते सोडून जातात. काय नेमकं कारण आहे त्यामध्ये विशेष कारण काय? आता तर माझ्यासोबत तर 25,000 कार्यकर्ते, पदाधिकारी आजीबाजी जाणार आहे. आता बघा पुढे मोठ्या प्रमाणात किती लोक जातील. जिल्ह्यामध्ये नव्हे, अकोला, बुलढाणा, वाशिम, विदर्भामध्ये दादांची राष्ट्रवादी ही आम्हाला मजबूत करायची आहे. तसा प्रकारचा वादा, समर्थ, साथ सर्व कार्यकर्त्यांना दादा देतील असा त्यांनी मला शब्द दिला. पक्षश्रेष्ठीचा निर्णय चुकला. हर्षवर्धन सपकाळांना प्रदेशाध्यक्ष पक्षश्रेष्ठीबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. नेत्यांनी जर एखादा निर्णय घेतला तो चुकीचा आहे किंवा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे मी सांगू शकत नाही.
आता त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तुमच्यावरती आरोप केले की तुम्ही जाणार नाही. त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांनी जे आरोप केलेले आहे ते तथ्यहीन आरोप आहे. इतक्या वर्ष जर माझ्यावर असे आरोप असते तर त्या प्रवृत्तीचा असतो तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणजे मला 5 वेळा उमेदवारी दिली सर. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सत्ता होती जेवढेही मुख्यमंत्री आहेत ते वारंवार खामगाव शहरामध्ये आलेच नाही. राहिला प्रश्न ते गेल्यानंतर आम्ही त्याला विनवणी केली नाही, थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हे त्यांचं वक्तव्य अत्यंत चूक व दिशाभूल करतात. ॲडव्होकेट गणेश पाटील वारंवार माझ्या संपर्कात होते. त्यांनी मला सांगितलं तुम्ही सांगा ते विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल ते पद मी देतील. मी त्यांच्याशी बोललो आहे. आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विदर्भाचे आमचे प्रभारी कुणाल चौधरी ते अनेक वेळा बोलले. यासह अनेक श्रेष्ठी माझी मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तुम्ही एकदा कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ता सत्तेमध्ये यावा व सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, लोकांची कामे व्हावी, या दृष्टिकोनातून मी हा पक्ष सोडा करण्याचा मी मानत